Hello student, myself Sarode Nita Panduranga, Department of Environmental Science, TC College, Baramati. Our paper code is EVS 2302. Our paper title is Environmental Pollution and Control First. Today we have to start our syllabus. Our topic is unit first, that is soil pollution. In this we study what is mean by soil pollution, definition of soil pollution, what are the causes of soil pollution, and so many studies we study in this unit. First of all, introduction. What is mean by soil pollution? Soil pollution is defined as the presence of toxic chemicals, pollutants and contaminants in soil in high enough concentration to pose a risk to human health and or the इकोसिस्टीम. सॉईल पोल्युशन म्हणजे काय? तर सॉईल पोल्युशन म्हणजे हे काय आहे, हे कंटॅमिनेशन आहे सॉईलचं बाय द इंट्रोड्युसिंग व्हेरियस टाईप्स ऑफ कंटॅमिनंट्स ऑर व्हेरियस टाईप्स ऑफ केमिकल्स इन टू द सॉईल. म्हणजे ज्यावेळेस सॉईलमध्ये खूप सारे केमिकल्स म्हणा, केमिकल फर्टिलायझर म्हणा, केमिकल पेस्टिसाइड्स म्हणा, हे ज्यावेळेस सॉईलमध्ये एंटर होतात त्यावेळेस जी ती काही सॉईल आहे ती पोल्युटेड होते आणि तिचं जे काही फर्टिलायझेशनची जी काही फर्टिलिटीची जी काही कॅपॅसिटी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस सॉईल पोल्युशन होतं. सॉईल कंटॅमिनेशन और सॉईल पोल्युशन ॲज अ पार्ट ऑफ लँड डिग्रेडेशन इज कॉज्ड बाय द प्रेझेन्स ऑफ झिनोबायोटिक्स, केमिकल्स और अदर अल्ट्रेशन इन द सॉईल एन्व्हायरमेंट. सॉईल कंटॅमिनेशन म्हणजे काय? तर सॉईल कंटॅमिनेशन म्हणजे झिनोबायोटिक्स जे काही सबस्टन्सेस आहेत. झिनोबायोटिक्स म्हणजे काय? तर हे ह्युमननी जे काही केमिकल तयार केलेले आहेत किंवा जे मॅनमेड काही जे काही पोल्युटंट आहेत त्याला आपण झिनोबायोटिक सबस्टन्सेस म्हणतो. आणि हे ज्यावेळेस झिनोबायोटिक सबस्टन्सेस ज्यावेळेस सॉईलमध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस आपण असं म्हणतो की सॉईलचं पोल्युशन झालं आहे किंवा मातीचं प्रदूषण झालेलं आहे. इट इज अ टिपिकली कॉज्ड बाय इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, ॲग्रिकल्चर केमिकल्स और इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. तर हे सॉईल पोल्युशन मेनली का होतं, कशामुळे होतं? तर मेनली त्याचा कॉज आहे इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी. इंडस्ट्रियल ज्या काही ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामुळे सॉईल पोल्युशन हे मोठ्या प्रमाणावर होतं. इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीजमधून जे काही वेस्ट आहे ते बाहेर टाकलं जातं किंवा जे काही इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे ते ॲज इट इज सॉईलमध्ये डिस्चार्ज केलं जातं. त्यामुळे हे जे काही इंडस्ट्रियल जे काही वॉटर आहे किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे यामुळे सॉईल पोल्युशन हे मोठ्या प्रमाणावर होतं. ॲग्रिकल्चर केमिकल्स आहेत. ॲग्रिकल्चर केमिकल्स म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये केमिकल फर्टिलायझर येतात, केमिकल पेस्टिसाइड्स येतात, इन्सेक्टिसाइड येतात, फंगीसाइड्स येतात, रोडीसाइड्स असतात. हे जे काही आपण ॲप्लाय करतो आपल्या क्रॉपवर किंवा आपल्या फार्ममध्ये ते सरफेस रन ऑफ होऊन सॉईलमध्ये मिसळतात आणि सॉईलमध्ये मिसळल्याच्यानंतर जे काही सॉईल पोल्युशन आहे ते क्रिएट होतं. ॲग्रिकल्चर केमिकल्समध्ये हे सगळे केमिकल्स येतात किंवा याच्यामुळे केमिकल सबस्टन्सेस हे सॉईलमध्ये डिस्चार्ज केले जातात किंवा डिस्पोज केले जातात. अँड इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. आणि जे काही वेस्ट आहे, जे काही वेस्ट तयार होते म्हणजे डोमेस्टिक वेस्ट असेल, इंडस्ट्रियल वेस्ट असेल, हॉस्पिटलाइज वेस्ट असेल, ह्या ज्या काही वेस्ट आहे ह्या वेस्टमुळे सुद्धा सॉईल पोल्युशन हे मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे झालं इंट्रोडक्शन. देन वी सी इमेज. इन दिस इमेज वी स्टडी द व्हेरियस टाईप्स ऑफ सोर्सेस ऑफ सॉईल पोल्युशन. याच्यामध्ये इथे हेवी मेटल्स दाखवलेले आहेत. हेवी मेटल्स हे सरफेस रनऑफमुळं सॉईलमध्ये डिस्चार्ज होतात. देन इंडस्ट्रियल वेस्ट आहे, सिवेज इरिगेशन आहे, हेवी मेटल्स आहे, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन आपण ज्यावेळेस स्टडी करतो फर्टिलायझरचे, पण त्याच्यावेळेस जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहे ते म्हणजे फर्टिलायझरमध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ केमिकल्स आर प्रेझेंट इन द फर्टिलायझर अँड व्हेन दीज आर मिक्स्ड इन द सॉईल दे आर हार्मफुल फॉर इकॉलॉजी अँड इकोसिस्टीम अँड ऑर्गॅनिझम विच आर लिव्ड इन द सॉईल. आणि हे जे काही मायनिंग ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामुळे पण मोठ्या प्रमाणात सॉईल पोल्युशन होतं. म्हणजे हे जे काही इमेज आहे या इमेजमध्ये नॉर्मली ओव्हरऑल जो काही व्ह्यू आहे किंवा जे काही सोर्सेस आहेत सॉईल पोल्युशनचे ते दाखवले गेलेले आहेत. हाय बॅकग्राऊंड व्हॅल्यू, सॉईल पोल्युशन अँड इरोजन. म्हणजे हे जे काही याच्यामध्ये दाखवलेले आहेत विथ डायग्रॅम, दीज आर द कॉजेस अँड सोर्सेस ऑफ सॉईल पोल्युशन. Causes and sources of soil pollution. Mainly there are two types of soil pollution. First is the natural cause soil pollution, and second one is the anthropogenic soil pollution. Anthropogenic means caused by human activity or ह्युमन बिंग. जे काही ह्युमन बिंगमुळे पोल्युशन होतं त्याला आपण अँथ्रोपोजेनिक म्हणतो किंवा आर्टिफिशियल सॉईल पोल्युशन म्हणतो. मेनली सॉईल पोल्युशनचे दोन कॉजेस आहे. पहिलं आहे नॅचरल. आता आपण नॅचरल सॉईल पोल्युशन कसं होतं हे बघणार आहोत. नॅचरल पोल्युशन ऑफ सॉईल. इन सम एक्स्ट्रीमली रेअर प्रोसेसेस सम पोल्युटंट्स आर नॅचरली ॲक्युमुलेटेड इन सॉइल्स. जे काही
प्रोसेसेस आहे त्याच्यामध्ये काही जे पोल्युटंट्स असतात ते नॅचरली सॉईलमध्ये ॲक्युमुलेट होतात किंवा नॅचरली सॉईलमध्ये डिस्चार्ज केले जातात, त्याला आपण नॅचरल पोल्युशन ऑफ अ सॉईल म्हणतो. दिस कॅन ऑकर ड्यू टू द डिफरन्शियल डिपॉझिशन ऑफ अ सॉईल बाय द ॲटमॉस्फिअर. हे जे काही डिफरन्शियल डिपॉझिशन आहे, हे ॲटमॉस्फिअरमधनं जे काही पोल्युटंट ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात ते केमिकल डायरेक्टली सॉईलमध्ये जातात, त्याला आपण नॅचरल पोल्युशन म्हणतो. अनदर मॅनर इन विच दिस टाईप ऑफ सॉईल कॅन ऑकर इन व्हाया ट्रान्सपोर्टेशन ऑफ सॉईल पोल्युटंट्स विथ प्रेसिपिटेशन ऑफ वॉटर. आणि दुसरा जो काय आहे, ज्यावेळेस हेवी रेन होतो किंवा ज्यावेळेस रेनफॉल ऑकर होतो त्यावेळेस जे काही केमिकल आहे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होतं विथ द हेल्प ऑफ रेन वॉटर, त्यावेळेस जे काही एका ठिकाणचे केमिकल आहे ते दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जातात. हे एक नॅचरल कॉज आहे सॉईल पोल्युशनचा आणि नॅचरल कॉजमध्ये हे सगळे घटक येतात. Then we study anthropogenic soil pollution. What is meant by anthropogenic soil pollution? Anthropogenic soil pollution is this pollution which are occurred through the human activities, आणि human activities मुळे जे काही pollution होते त्याला आपण anthropogenic soil pollution म्हणतो. The demolition of old buildings can involve the contamination of a nearby soil with asbestos. Demolition म्हणजे काय, तर demolition म्हणजे काय, थोडक्यात ऱ्हास किंवा विध्वंस. हा जो काही ऱ्हास होतोय पर्यावरणाचा किंवा सॉईलचा, त्याच्यामध्ये ओल्ड बिल्डिंग्स कॅन इन्व्हॉल्व द कंटॅमिनेशन ऑफ नियरबाय सॉईल. आणि ज्या काही ओल्ड बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमधनं कंटॅमिनेशन होतं आहे सॉईलचं, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये जे काही हार्मफुल सबस्टन्सेस प्रेझेंट असतात त्या सबस्टन्सेसमधनं जे काही सॉईलचं पोल्युशन होते त्याच्यामध्ये ॲस्बेस्टॉस हे जे काही केमिकल आहे ते जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. त्या ॲस्बेस्टॉसमुळे सुद्धा सॉईल पोल्युशन होते. युजेस ऑफ लीड बेस्ड पेंट ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज कॅन ऑल्सो पोल्यूट द सॉईल विथ हजार्डस कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ लीड. आणि हे जे काही पेंट आहे या पेंटमध्ये लीड हे जास्त प्रमाणात वापरले जातात, त्याच्यामुळे त्या लीडमुळे सुद्धा सॉईल पोल्युशन हे मोठ्या प्रमाणात होते. आणि लीड हे मोस्ट हजार्डस सबस्टन्स आहे फॉर ecology and ecosystem or human being also. Spillage of petrol and diesel during transportation can contaminate soil with the hydrocarbons found in petroleum. म्हणजे हे जे काही आहे ऑइल स्पिलेज होते, हे ऑइल स्पिलेजमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात सॉईल पोल्युशन होते. ज्यावेळेस हे ऑइल हे सॉईलमध्ये डिस्चार्ज होते किंवा जे ह्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल ह्याच्यामध्ये आहे हायड्रोकार्बन प्रेझेंट असतात, आणि ज्यावेळेस हे हायड्रोकार्बन किंवा ह्यांचं जे काही ट्रान्सपोर्टेशन होत असतं त्यावेळेस ज्यांचे जे काही स्पिलेज होतं किंवा स्पिल होतं ते ज्यावेळेस सॉईलमध्ये एंटर होतं त्यावेळेस ते त्यावेळेस ते सॉईलसाठी हार्मफुल असतं. ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ मेटल कास्टिंग फॅक्टरीज फाउंड्रीज ऑफन कॉज द डिस्पर्जन ऑफ मेटॅलिक कंटॅमिनंट्स इन टू द नियरबाय सॉईल्स. म्हणजे हे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत इंडस्ट्रीजच्या आहेत त्याच्यामुळे जे काही डिस्पर्जन होते, हे जे काही मेटॅलिक कंटॅमिनंट्स आहेत ते सॉईलमध्ये ॲब्सॉर्ब केले जातात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ते सॉईल पोल्युशन होते. अंडरग्राउंड मायनिंग ॲक्टिव्हिटीज कॅन कॉज द कंटॅमिनेशन ऑफ अ लँड विथ हेवी मेटल्स. आपण डायग्राम बघितली त्याच्या आधी सोर्सेसची, त्याच्यामध्ये मायनिंग हा टॉपिक होता. तर मायनिंगमुळे पण मोठ्या प्रमाणात सॉईल पोल्युशन होते. आणि मायनिंगमध्ये आपण बघितलं ओर जे काही असतात मेटल्सचे, ते ओर किंवा मेटल्स हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात माईनमधनं, आणि ज्यावेळेस ते माईन असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये हेवी मेटल्स हे प्रेझेंट असतात, आणि ज्यावेळेस ते हेवी मेटल्स त्या मायनिंग थ्रू बाहेर काढले जातात त्यावेळेस ते सॉईलमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना राहतात, आणि त्याच्यामुळं सॉईल पोल्युशन हे मोठ्या प्रमाणावर होते. इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ हायली टॉक्सिक इंडस्ट्रियल केमिकल वेस्ट कॅन सिव्हिअरली पोल्यूट द सॉईल. ज्यावेळेस वेस्ट जे काही आहे टॉक्झिक इंडस्ट्रियल जे काही वेस्ट आहे त्याचं इम्प्रॉपर डिस्पोजल होतं त्यावेळेस जे काही केमिकल वेस्ट आहे ते सॉईल पोल्यूट करतं किंवा जी काही सॉईल आहे ते पोल्युशन हे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे मेनली अँथ्रोपोजेनिकमध्ये आपण खूप सारे सोर्सेस पाहिले. त्याच्यामध्ये ओल्ड बिल्डिंग्समुळे सॉईल पोल्युशन होते. ओल्ड बिल्डिंग्स जे त्याच्यामध्ये जे काही मटेरियल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये ॲस्बेस्टॉसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, आणि त्या ॲस्बेस्टॉसच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे सॉईल पोल्युशन होते. दुसरा याच्यामध्ये लीड बेस्ड जे काही पेंट आहेत त्या पेंटमुळे पण सॉईल पोल्युशन होते. आणि लीड हा हजार्डस सबस्टन्स आहे. ज्यावेळेस लीडचं कॉन्सन्ट्रेशन हे ह्याच्या सॉईलमध्ये इन्क्रीज होतं त्यावेळेस जे काही प्लांट कम्युनिटी आहे किंवा जी काही इकॉलॉजिकल सिस्टीम आहे तिचा बॅलन्स कोलॅप्स्ड होतो. नंतर ऑइल स्पिल आहे, हे पण एक त्याचं ऑइल स्पिल हे पण एक अँथ्रोपोजेनिक सोर्स आहे सॉईल पोल्युशनचा. देन ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ मेटल कास्टिंग, म्हणजे मेटल कास्टिंग ज्या काही फॅक्टरीज आहेत, मेटल तयार करणाऱ्या ज्या काही फॅक्टरीज आहेत त्यांच्या थ्रूसुद्धा मोठ्या प्रमाणात सॉईल पोल्युशन होते. देन अंडरग्राउंड मायनिंग हा पण एक खूप मोठा अँथ्रोपोजेनिक सोर्स आहे सॉईल पोल्युशनचा. देन इम्प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. Then
व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द सॉईल पोल्युशन. आता आपण बघितलं सॉईल पोल्युशनची डेफिनेशन बघितली, सॉईल पोल्युशन होतं आहे त्याचे कॉजेस बघितले, सोर्सेस बघितले. मग जे काही एखादी गोष्ट घडते मग त्याचे परिणाम जे काही आहेत ते इकोसिस्टीमवर आपल्याला बघायला भेटतात, किंवा जे काही इकोसिस्टीम प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये इफेक्ट्स ऑफ सॉईल पोल्युशन आपल्याला बघायला भेटतात. तर काय इफेक्ट आहेत त्यातले, मेनली त्याचे ह्युमन बिंगवर काय इफेक्ट होतात ते आपण ह्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. इफेक्ट्स ऑफ सॉईल पोल्युशन ऑन ह्युमन बिंग. फर्स्ट, सॉईल कंटॅमिनंट्स कॅन एक्झिस्ट इन ऑल 3 फेजेस. सॉईल जे काही कंटॅमिनंट्स आहे हे तिन्ही पण फेजेसमध्ये प्रेझेंट असतात. सॉईलमध्ये सॉलिडमध्ये आहेत, लिक्विडमध्ये आहेत आणि गॅसियसमध्ये आहेत. म्हणजे सॉईलमध्ये हे जे काही कंटॅमिनंट्स प्रेझेंट असतात ते तिन्ही पण फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. एक तर ते सॉलिड असू शकतात, ते लिक्विड असू शकतात, किंवा गॅसेसच्या फॉर्ममध्ये सुद्धा ते प्रेझेंट असू शकतात. द शॉर्ट टर्म इफेक्ट्स ऑफ ह्युमन एक्सपोजर टू पोल्युटेड सॉईल इन्क्लूड म्हणजे जे काही शॉर्ट टर्म इफेक्ट आहेत सॉईल पोल्युशनमुळे होतात ह्युमन बिंगवर ते आपण आता बघणार आहोत. हेडेक आहे, नॉशिया आहे, ओमेटिंग आहे. हेडेक होतो आहे सॉईल पोल्युशनमुळे, नॉशिया होते, ओमेटिंग होते, देन कफिंग, पेन इन चेस्ट अँड व्हिजिंग, then irrigation of a skin and the eyes, irritation of a skin and the eyes, fatigue and weakness येतो आहे, थकवा जाणवतो आहे सॉईल पोल्युशनमुळे. एक्सपोजर टू हाय लेवल ऑफ लीड कॅन रिझल्ट इन परमनंट डॅमेज टू नर्वस सिस्टीम. ज्यावेळेस लीडचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त होतं आहे बॉडीमध्ये त्यावेळेस जी काही आपली नर्वस सिस्टीम आहे तिला परमनंट डॅमेज येऊ शकतो. इतकं हे लीड आहे ते हार्मफुल आहे ह्युमन बिंगसाठी. डिप्रेशन ऑफ द CNS मीन्स सेंट्रल नर्वस सिस्टीमचं डिप्रेशन होऊ शकतं, किंवा तिच्यावर हार्मफुल असं इन्फेक्शन होऊ शकतं सेंट्रल नर्वस सिस्टीमला. डॅमेज टू व्हायटल ऑर्गन्स सच ॲज किडनी अँड लिव्हर. आपले जे काही व्हायटल ऑर्गन आहेत ते म्हणजे किडनी आणि लिव्हर ह्यांना डॅमेज होऊ शकतं हे जे काही पोल्युटंट आहे त्याच्यामुळे. हायली रिस्क ऑफ डेव्हलपिंग कॅन्सर. आणि हे जे काही पोल्युटंट आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या बॉडीमध्ये इन्क्रीज होऊन कॅन्सर हा दुर्धर असा आजार आपल्याला होऊ शकतो म्हणजे जास्त प्रमाणात त्या केमिकल इनहेल केल्यामुळे किंवा केमिकल आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यामुळे. हे झाले इफेक्ट्स ऑफ सॉईल पोल्युशन ऑन ह्युमन बिंग. देन इफेक्ट्स ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता ह्युमन बिंगवर इफेक्ट होत आहे म्हटलं, प्लांट्स आणि ॲनिमल्सवर पण सॉईल पोल्युशनचे हे मोठ्या प्रमाणात इफेक्ट होणार आहेत. Then, since soil pollution is often accompanied by a decrease in availability of nutrients, plants' life ceases to thrive in such soils. Soil contaminated with inorganic aluminum can prove toxic to plants. म्हणजे सॉईलमध्ये ज्यावेळेस ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं किंवा इनऑर्गॅनिक ॲल्युमिनियमचं ज्यावेळेस सॉईलमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं त्यावेळेस ते प्लांटसाठी खूप असं टॉक्झिक असतं. आणि ज्यावेळेस हे जे काही इंडस्ट्रियल इफ्लुएंट आहे म्हणा, किंवा जे काही आपलं गार्बेज आहे किंवा जे काही वेस्ट आहे ते डिस्पोज करण्याच्या वेळेस त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम हा घटक मोठ्या प्रमाणात असतो. आणि तो ॲल्युमिनियम ज्यावेळेस सॉईलमध्ये मिक्स केला जातो त्यावेळेस आणि तो प्लांटसाठी खूप हार्मफुल असतो. म्हणजे जो काही इनऑर्गॅनिक ॲल्युमिनियम आहे दिस इज व्हेरी हार्मफुल फॉर द प्लांट. ऑल्सो दिस टाईप ऑफ पोल्युशन ऑफन इन्क्रीजेस the salinity of the soil, making it inhospitable for the growth of plant life. Plants that are grown in polluted soil may be accumulated high concentration of soil pollutants through process known as the bioaccumulation. आणि असे ज्या सॉईल पोल्युटेड आहे त्या पोल्युटेड सॉईलमध्ये ज्यावेळेस प्लांट ग्रो होतात त्यावेळेस त्यांना त्या प्रोसेसला आपण बायोअक्युम्युलेशन म्हणतो. म्हणजे त्या जी काही पोल्युटेड सॉईल आहे त्याच्यामध्ये जे प्लांट ग्रो होतात त्यांच्यामध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे पोल्युटंट्सचं ते जास्त प्रमाणात असतं. वेन दीज प्लांट्स आर कन्झ्युम्ड बाय हर्बिओर्स ऑल द अक्युमुलेटेड पोल्युटंट्स आर पास्ट ऑफ द फूड चेन. आणि ज्यावेळेस हे जे काही प्लांट आहेत त्या पोल्युटेड सॉईलमध्ये पिकवले गेलेले किंवा पोल्युटेड सॉईलमध्ये आलेले ते प्लांट्स ज्यावेळेस हर्बिओर खातात किंवा ज्यावेळेस ते ईट करतात हर्बिओर त्यावेळेस त्यांच्या बॉडीमध्ये पण तो जो काही पोल्युटंट आहे ते काही सॉईलमधले जे काही पोल्युटंट्स आहेत ते एंटर करतात आणि ते त्यांच्यामध्ये एंटर केल्यानंतर ते फूड चेनमध्ये एंटर करतात आणि फूड चेनमध्ये एंटर केल्याच्यानंतर ते हार्मफुल आहेत ॲनिमल्ससाठी आणि इकोसिस्टीमसाठी. त्यावेळेस जो काही इकॉलॉजिकल बॅलन्स आहे किंवा जो काही इकोसिस्टीमचा बॅलन्स आहे तो कोलॅप्स होतो आणि इकोसिस्टीममध्ये खूप बिहेवियरल असे चेंजेस होतात. हे झाले इफेक्ट्स ऑन प्लांट्स अँड ॲनिमल्स. देन इफेक्ट्स ऑन इकोसिस्टीम. आता प्लांट्स आणि ॲनिमल्सवर किंवा इकोसिस्टीममध्ये आपण मागच्या FYला असं स्टडी केलं होतं. इकोसिस्टीमचे 2 टाईप्स आहेत. पहिली अबायोटिक कंपोनंट आणि दुसरा बायोटिक कंपोनंट आहे. बायोटिकमध्ये आपण प्रोड्युसर्स पाहिले, हर्बिओर्स पाहिले, कार्निओर्स पाहिले, डिकम्पोजर्स पाहिले, हे आपण बायोटिक कंपोनंटमध्ये पाहिले. अबायोटिक कंपोनंटमध्ये आपण सॉईल पाहिली, क्लायमॅटिक फॅक्टर्स पाहिले, इडॅफिक फॅक्टर्स पाहिले, हे सगळं आपण अबायोटिक कंपोनंटमध्ये पाहिले. म्हणजे ज्यावेळेस ह्या सगळ्या कंपोनंटवर हार्मफुल असे इफेक्ट होत आहेत म्हणजे डायरेक्टली ते सगळे इफेक्ट होत आहेत ते इकोसिस्टीममध्ये इफेक्ट होत आहेत. सिन्स द
Volatile contaminants in soil can be carried away into the atmosphere by wind or can seep into underground water reserves. Soil pollution can be a direct contributor to air and वॉटर पोल्युशन. सॉईल पोल्युशन हा डायरेक्ट कंट्रीब्युटर आहे एअर आणि वॉटर पोल्युशनचा. इट कॅन ऑल्सो कंट्रीब्यूट टुवर्ड्स ॲसिड रेन बाय रिलीजिंग ह्यूज क्वांटिटीज ऑफ अमोनिया इन टू द ॲटमॉस्फिअर. आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ॲसिड रेन ही होऊ शकतो, का तर त्याच्यामध्ये अमोनिया हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रेझेंट असतो. ॲसिडिक सॉइल्स आर इनहॉस्पिटेबल टू सिव्हिअर मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट ब्रूट सॉईल टेक्स्चर अँड हेल्प इन डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. क्रॉप यील्ड इज ग्रेटली अफेक्टेड बाय दिस फॉर्म ऑफ द पोल्युशन. ज्यावेळेस अशा प्रकारचं पोल्युशन होतं त्यावेळेस जे काही आपण फार्ममध्ये जे काही क्रॉप लावलेलं असतं ते मोठ्या प्रमाणात अफेक्ट होतं आणि याचा इनडायरेक्टली इफेक्ट हा इकॉनॉमीवर होतो आणि इकॉनॉमी आपली चेंज होते. देन आता सॉईल पोल्युशन होतं आहे, आपण त्याचे सोर्सेस पाहिले, कॉजेस पाहिले, मग आपण ते आता स्मॉल लेवलवर कसं कंट्रोल करायचं ते आपण बघणार आहोत. किंवा आपण ज्या गोष्टी छोट्या छोट्या करू शकतो त्या कशा प्रकारे सॉईल पोल्युशन कमी करायचं ते आपण बघणार आहोत. एक्सकॅव्हेशन अँड सबसिक्वेंट ट्रान्सपोर्टेशन ऑफ पोल्युटेड सॉइल्स टू रेमिडिएट इनहॅबिटेड लोकेशन. म्हणजे जी काही एक्सकॅव्हेशन आहे किंवा हे ट्रान्सपोर्टेशन करायचं, जी काही पोल्युटेड सॉईल आहे ती ट्रान्सपोर्ट करायची जिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. एक्स्ट्रॅक्शन ऑफ पोल्युटन्स व्हाया थर्मल रेमिडिएशन. आणि किंवा दुसरा टॉपिक आहे त्याच्यामधनं आपण केमिकल आहे ते एक्स्ट्रॅक्ट करायचे, जे काही पोल्युटंट प्रेझेंट आहे सॉईलमधले ते एक्स्ट्रॅक्ट करायचे विथ द हेल्प ऑफ थर्मल रेमिडिएशन. म्हणजे टेम्परेचर हा फॅक्टर वापरून आपण ते रिड्यूस करू शकतो ते केमिकल सॉईलमधले. द टेम्परेचर इज रेज इन ऑर्डर टू फोर्स द कंटॅमिनंट्स इन टू द व्हेपर फेज आफ्टर विच दे कॅन बी कलेक्टेड थ्रू व्हेपर एक्स्ट्रॅक्शन. बायोरेमिडिएशन और फायटोरेमिडिएशन इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड प्लांट फॉर द डिकंटॅमिनेशन ऑफ अ सॉईल. आणि ह्याच्यामध्ये आपण बायोरेमिडिएशन आणि फायटोरेमिडिएशन या दोन टेक्निक वापरतो. बायोरेमिडिएशन म्हणजे काय? बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड रेमिडिएशन म्हणजे टू रिमूव्ह. म्हणजे बायोलॉजिकल जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरून कंटॅमिनेशन किंवा पोल्युटंट्सचं कॉन्सन्ट्रेशन कमी करणं त्याला आपण बायोरेमिडिएशन म्हणतो. आणि फायटोरेमिडिएशन म्हणजे काय? तर फायटो मीन्स प्लांट अँड रेमिडिएशन मीन्स टू रिमूव्ह. म्हणजे विथ द हेल्प ऑफ प्लांट्स आणि प्लांट्सचा यूज करून आपण पोल्युटंट्स रिमूव्ह करायचे, याला आपण फायटोरेमिडिएशन म्हणतो. अँड लास्ट वन इज अ मायक्रो रेमिडिएशन इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ फंजाय फॉर द अक्युमुलेशन ऑफ हेवी मेटल्स कंटॅमिनेशन. याच्यामध्ये आपण तीन बघितले. त्याच्यामध्ये बायोरेमिडिएशन और फायटोरेमिडिएशन अँड मायक्रोरेमिडिएशन. बायोरेमिडिएशन म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापरून पोल्युशन कमी करायचं. फायटोरेमिडिएशनमध्ये प्लांटचा यूज करून पोल्युशन किंवा पोल्युटंट्स आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं. अँड मायक्रोरेमिडिएशनमध्ये यूज ऑफ फंजाय to remove the pollutants from soil. These all are the control of soil pollution. Then analysis of a soil quality. आता सॉईलचं पोल्युशन झाले हे आपल्याला कसं कळणार? तर ज्यावेळेस आपण सॉईल जे काय आहे तिचं ॲनालिसिस करू त्यावेळेस आपल्याला कळणार की सॉईल ही मोठ्या प्रमाणात पोल्युटेड झालेली आहे. मग पोल्युटेड सॉईलचं आपण कोणतं ॲनालिसिस करतो? त्याच्यामध्ये pH आहे, आपण सॉईलचा EC बघतो, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रेझेंटेशन पर्सेंट किती आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन किती आहे सॉईलमध्ये, त्याच्यामध्ये फॉस्फेट किती आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो सॉईलचं त्यावेळेस ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळतात आणि याच्यावरून आपण ठरवू शकतो की सॉईल पोल्युटेड आहे की नाही. मग याच्यावरून आपण सॉईलची क्वालिटी ॲनालाइज करू शकतो. सॉईल क्वालिटी evaluation is a tool to assess management induced changes in the soil and to link existing resources concerned to environmentally source land management practices. ह्याच्यामध्ये environmentally source land manage ज्या काही practices आहे ते आपण यूज करू शकतो. Indicators can be physical, chemical and biological properties, possesses and characteristics of soil. ह्याच्यामध्ये आपण काय ॲनालिसिस करतो? तर सॉईलचे फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण सॉईलचा कलर आहे, सॉईलचं टेक्स्चर आहे, सॉईल पार्टिकलची जी काही साईज आहे त्याचा आपण ॲनालिसिस करतो. आणि केमिकल प्रॉपर्टीमध्ये आत्ता मी सांगितल्याप्रमाणे pH आहे, EC आहे, तिचं सॉईलमध्ये कोणते घटक प्रेझेंट आहेत, नायट्रोजन किती प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिक कार्बन किती प्रेझेंट आहे, फॉस्फेट किती आहे, नायट्रेट किती आहे, हे जे काही आपण बोरॉन किती आहे, मायक्रोन्युट्रिएंट्स किती आहेत, हे ज्यावेळेस आपण ॲनालिसिस करतो त्या आपण त्यांना केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो सॉईलच्या. देन
देन बायोलॉजिकल प्रॉपर्टी म्हणजे आपण सॉईलमध्ये किती मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत, ते मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते प्रेझेंट आहेत, ते त्याचा यूज काय आहे, हे ज्यावेळेस आपण स्टडी करतो त्याला आपण बायोलॉजिकल प्रॉपर्टी म्हणतो. इट इज इम्पॉर्टंट दॅट सॉईल इज अ सॅम्पल ॲट द सेम टाईम ऑफ इयर अंडर सिमिलर सॉईल कंडिशन, मॉइश्चर स्टेटस अँड टेम्परेचर. सम सॉईल प्रॉपर्टीज ऑफन यूज टू इव्हॅल्युएट सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज आर बल्क डेन्सिटी, इन्फिल्ट्रेशन, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी अँड सॉईल टेक्स्चर. याच्यामध्ये सॉईलचे फिजिकल जे काही प्रॉपर्टीज आहेत त्या बल्क डेन्सिटी आहे, इन्फिल्ट्रेशन आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे, सॉईल टेक्स्चर आहे. बल्क डेन्सिटीचं प्रॅक्टिकल हे आपण प्रॅक्टिकलमध्ये करणार आहोत ॲक्च्युअल. देन इन्फिल्ट्रेशन आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे सॉईलची. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे वॉटर होल्ड करण्याची जी काही सॉईलची कॅपॅसिटी आहे ती ज्यावेळेस आपण चेक करतो. या सगळ्या आहेत फिजिकल प्रॉपर्टीज आहेत सॉईलच्या. रिगार्डिंग टू इन टुडेज लेक्चर वी हॅव टू सी इंट्रोडक्शन टू सॉईल पोल्युशन, देन सोर्सेस ऑफ सॉईल पोल्युशन. त्याच्यामध्ये नॅचरल आणि अँथ्रोपोजेनिक सॉईल पोल्युशनचे हे 2 सोर्सेस आपण बघितले. देन वी सी इफेक्ट्स ऑफ सॉईल पोल्युशन ऑन ह्युमन बीइंग, प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड ऑर इकोसिस्टम. देन वी सी कंट्रोल ऑफ सॉईल पोल्युशन. देन वी सी ॲनालिसिस ऑफ अ सॉईल क्वालिटी. रिगार्डिंग टू दिस, if you have any question, please ask. Thank you.